ठाकूर के बिंदास बोल मी मध्ये मी उमेश आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रहो, आत्ताच सिनेमा बघून आलेलो आहे दशावतार. ज्या दशावतारची खूप हाईप झाली होती, तो दशावतार आज बघायची मला संधी मिळाली आणि प्लाझा सिनेमामध्ये हा सिनेमा बघितलेला आहे. काय दशावतार या नावामध्येच खूप काय आहे. खरं तर दशावतार ह्या सिनेमाचा जो इंटरव्हल आहे ना, तो खूप छान आहे. तो पकडून धरणार आहे, तो तुम्हाला काहीतरी खादरा देणार आहे. त्याबद्दल तर मी सांगणारच आहे. पण खरं सांगू का, मुंबई आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये आजकाल ज्या पद्धतीनं प्रगतीच्या नावावर आपल्या या सगळ्या जंगलाची कत्तल केली जाते किंवा अशा जी काही पद्धत सुरू आहे आणि मॉडर्नायझेशन किंवा इंडस्ट्री उभारण्यामागे कोकणामध्ये पण सुद्धा अशीच काहीतरी पद्धत सुरू झालेली आहे आणि त्याच्यावरती थोडंसं भाष्य करणारा ही शालजोडीतला हा सिनेमा आहे दशावतार, असं मला वाटतं. कारण की सिनेमा बघितल्यानंतर त्याच्यातून जे मेसेज दिलेला आहे तो हाच आहे की निसर्ग वाचवा, या झाडांची कत्तल होता कामा नये आणि ज्या काय इंडस्ट्रीज निर्माण होण्यासाठी जे लोक प्रयत्नशील आहेत त्यांच्यावरती हा जोरदार तमाशा आहे, तो म्हणजे दशावतार. आता दशावताराची जर गोष्ट सांगायची झाली तर कोकणाची गोष्ट आहे, मालवणातली गोष्ट आहे. दशावतार काय आहे ते बऱ्याच जणांना माहिती आहे. कोकणात दशावतारचे बरेचसे प्रयोग होतात सर्वत्र. दशावतार एक अशी कला आहे महाराष्ट्रातली जी आजही जिवंत आहे आणि ते करणारे जे कलाकार आहेत ते उत्तम आहेत आणि त्यांना हॅट्स ऑफ आहे. ठाकूर के बिंदास बोल मधून मी त्यांना हॅट्स ऑफ करतो. कारण की ही दशावतार, ही परंपरा, ही संस्कृती, ही जी नाट्यकृती आहे ही जिवंत ठेवण्यासाठी आजही तरुण युवक जे आहेत ते दशावतार करतात. तसेच ह्या मालवणामध्ये एका गावामधील आपले दिलीप प्रभावळकर हे एक जुने जाणते दशावतारी आहेत, ज्यांचं काम असं आहे की जे दशावतार इतक्या प्रमाणात इतके वेडे आहेत ते दशावतार करताना की त्यांचा शेवटचा श्वासही दशावतार करताना जावा अशी त्यांची इच्छा असते. नेहमीच ते दशावतार करत असतात. खूप फेमस आहेत ते दशावतारी म्हणून. आणि हे दशावतारी आहेत, त्यांचा एक मुलगा आहे, त्याचं एक मुलीवर प्रेम आहे जी प्रियदर्शनी इंदलकर करते रोल, आणि त्यांना लग्न करायचं असतं पण त्यांना लग्न करता येत नाही कारण की मुलगा जो आहे त्याला नोकरी नाही आहे आणि नोकरी नसल्यामुळे तो लग्न करू शकत नाही. परत त्याच्यात वर्णांचा आहे किंवा उच्चवर्णीय आणि खालच्या जातीचे लोक अशा पद्धतीचं पण एक भाष्य करण्यात आलेलं आहे. आणि त्यांना लग्न करत असताना नोकरी नाही म्हणून तो प्रयत्नशील असतो मुलगा, आणि त्यातच एक इंडस्ट्रियलिस्ट येतो आणि तिकडे जागा बघतो कोकणात आणि त्या जागेवरती आपल्याला माइन्स साठी ते ती जागा शोधतात आणि तिकडे माइन्स मिळवण्यामागे ते लागतात आणि ह्या मुलाला तिकडे नोकरीला ठेवतात. आणि नोकरीला राहिल्यानंतर हा बिचारा नोकरी करू लागतो आणि इमाने एतबारी नोकरी करत असताना अचानक त्याच्या कानी काहीतरी असं पडतं, काहीतरी असं बघतो की जेणेकरून त्या कोकणाला खूप हादरा बसणार आणि त्याला ते नको असतं. आणि त्याच्यानंतर काय होतं हे मी तुम्हाला आता सांगणार नाही, ते तुम्हाला सिनेमा जाऊन बघावं लागेल. पण खरं सांगू का मंडळी, असं इंटरव्हल पॉइंट चांगला आहे, प्रेडिक्टेबल आहे, पण ओके. फर्स्ट हाफ जो आहे तो खूप संत चालतो, गोष्ट खूप उशिरा सुरू होते आणि ती जर फास्ट झाली फर्स्ट हाफ तर आणखीन मजा आली असते असं मला वाटतं. तर सेकंड हाफ जो आहे या सिनेमाचा तो खूप धमाल आहे, खूप क्रिपिंग आहे. तर फर्स्ट आणि सेकंड हाफ जर बघितलं तर फर्स्ट हाफ खूप संत जातो, गोष्ट सुरुवात व्हायला वेळ लागतो आणि ती जर गोष्ट लवकर सुरुवात केली असती तर आणखीन धमाल आली असती या सिनेमामध्ये, मला असं स्वतःला वाटतं. खरं की या सिनेमाचा जो प्लस पॉइंट आहे तो बीजीएम आहे. या सिनेमाचा खूप छान बीजीएम आहे. याच्या अवताराचा जो वापर केला गेलेला आहे तो खूप चांगल्या पद्धतीने केलाय. रिव्हेंज स्टोरी आहे, रिव्हेंज घेताना जे दशावताराचा वापर केलाय तो उत्तम आहे आणि आपल्याला वाटत नाही की असं काही घडेल, पण ज्या पद्धतीचा हा स्क्रीन प्ले, ही गोष्ट आहे ही खूप अप्रतिम आहे, मला खूप आवडली आहे. फक्त ह्या सिनेमाची गोष्ट ही 90sची गोष्ट वाटते. अंधा कानून, आखरी रास्ता हे जे सिनेमे होते त्याच्यामध्ये जशी रिव्हेंज स्टोरी आहे तशीच रिव्हेंज स्टोरी या दशावतारामध्ये बघायला मिळते. खरं तर मला असं वाटलं होतं की कोकणावरती हा सिनेमा चित्रित करतोय, दशावताराला घेऊन हा सिनेमा करतोय तर काहीतरी संस्कृतीबद्दल बोललं जाईल का किंवा काहीतरी आणखीन गोष्टी काहीतरी रहस्यमय असतील. त्यांचा ट्रेलर पाहिल्यानंतर असं वाटलं होतं की हा काहीतरी रहस्यमय सिनेमा असेल, तो वेगळा असेल, पण नाही, तोचपणा जो आपण आधी बघितलाय सिनेमामध्ये तोच या सिनेमामध्ये बघायला मिळतो. आता रिव्हेंज घेताना जे जे दशावतार वापरलेत त्याचा उत्तम वापर केला गेलाय. म्हणजे मत्स्य अवतार, जिथे पाण्याची गोष्ट आहे, पाण्यातली मर्डर आहे, तिथे जाऊ दे, मी तुम्हाला सगळं काही सांगत नाही, त्यासाठी तुम्हाला सिनेमा बघावं लागेल. महेश मांजरेकरांची एंट्री झाल्यानंतर असं वाटलं होतं की आणखी आता काहीतरी थांबवलोय, पण इन्व्हेस्टिगेशन सो वाटलं. काय एवढं काय अप्रतिम इन्व्हेस्टिगेशन असेल असं काही जाणवलं नाही. पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे यामध्ये जे चित्रित केले कोकण, जे लोकेशन्स वापरलेत ते अप्रतिम आहे. हॅट्स ऑफ आहेत, खूप छान लोकेशन्स वापरलेत. त्या लोकेशनची टेकिंग जी आहे ती पण खूप छान वाटते, बघायला खूप भारी वाटतं स्क्रीनवरती कोकण. चांगल्या फ्रेम्स आहेत या सिनेमामध्ये
फक्त गोष्ट जशी हवी तशी मला तरी वाटत नाही की खूप अपिलिंग झाली किंवा काहीतरी वेगळं बघायला मिळालं असं वाटत नाही. खानोलकरने लिहिले सिनेमा, डिरेक्ट केलाय, त्याचबरोबर हा सिनेमा स्वतः लिहिले असल्यामुळे त्यांच्या डोक्यातली गोष्ट त्यांनी मांडली आहे खरं तर. पण फर्स्ट ऑफ मला असं वाटतं की तो फास्ट झाला असता तर गोष्ट लवकर सुरू झाली असती आणि त्याच्यानंतर आणखीन त्यांना स्पेस मिळाला असता काही घटना घडवायला. पण सिनेमा चांगला आहे, वन टाइम वॉच आहे, तुम्ही अवश्य जाऊन आज सिनेमा बघा. आणि सिनेमामध्ये वेगळे पण जाणवेल तुम्हाला थोडंसं, कारण की दशावताराचा जो वापर आहे ज्या पद्धतीत केलं, कुठे कुठे जरा म्हणजे आपण लिबर्टी घेतली या सिनेमामध्ये, खूप लिबर्टी घेतली की चलो ऑडियन्सला पण कुठे कुठे टेकन फॉर ग्रँटेड घेतलंय. तसं झालं नव्हतं पाहिजे. पण ओके, आता सिनेमा आहे त्यांनी घेतला आणि सिनेमा पाहिला आपण. ऑडियन्स खूप जास्त होता सिनेमा बघायला. फर्स्ट शो होता दादर प्लाझामध्ये, खूप चांगली बुकिंग होती आणि हा सिनेमा ग्रिप धरू शकतो, बघायला काय हरकत नाही. एकदा बघा सिनेमा. दिलीप प्रभावळकर, आपले बाप, या माणसाबद्दल काय म्हणू, म्हणजे एवढी या वयात एनर्जीने काम करणं आणि ज्या पद्धतीत त्यांनी भाषेवरती काम केलंय, ज्या पद्धतीने त्याने परफॉर्मन्स केलाय अप्रतिम. सगळे कलाकार जे आहेत, भरत जाधव असो किंवा प्रियदर्शी इंदलकर असो, काळे असो, या सगळ्या तावडे असो, तावडेचा खूप छान रोल आहे. पण काय आहे माहिती का, कलाकाराने आपलं काम केलंय पण तो स्क्रीन प्ले जो आहे तो थोडासा 19-20 आहे. आणखीन मजा आली असती, आणखीन तो क्रिस्पी केला असता, आणखीन काही काही डिरेक्शन पॉईंट ऑफ व्ह्यूने त्याने जर आणखीन चांगलं वर्क केलं असतं तर सॉलिड जाम, म्हणजे सेकंड हाफ जबरदस्त झाला असता, आणखीन म्हणजे कॅची झाला असता आणखी. ओके, ओव्हरऑल सिनेमा वन टाइम वॉच आहे, अवश्य बघा सिनेमा दशावतार. दिलीप प्रभावळकरांसाठी तर अवश्य बघा आणि सिनेमा मस्त आहे, मजा आहे. तर जर तुम्हाला माझा हा रिव्ह्यू आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करायला विसरू नका. पण बघा जाऊन दशावतार. धन्यवाद.